श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व पितरी अमावस्याला काय करावे आणि काय करू नये हे नियम लक्षात ठेवा. आता जवळच सर्व पितरी अमावस्या येणार आहे, तर हे नियम सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केल्याने पितरांना समाधान आणि शांती मिळते. पितृपक्ष श्राद्ध पूजेचे काही नियम आहेत, ज्याचे पालन न केल्यास पितरांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. सनातन धर्मात सर्व पितरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ज्या पितरांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते. सर्व पितृ अमावस्या रविवार 21 सप्टेंबर रोजी येत आहे. याला पितृविसर्जनी अमावस्या असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि दान केल्याने पितृदोषसह दूर होऊ शकते. पितृपक्ष श्राद्ध पूजेसाठी काही नियम आहेत, जे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच गरुड पुराणानुसार सर्व पितृ अमावस्याला काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया. श्राद्ध पूजेचे नियम. सर्व पितृ अमावस्याला काय करावे? काळ्या तिलाचा वापर. श्राद्ध करताना काळ्या तिलाचा वापर करावा. काळ्या तिलाचा वापर श्राद्धाचे भोजन, तर्पण आणि तांदळाचे गोळे बनवताना केला जातो. असे मानले जाते की काळ्या तिलामध्ये तीर्थाचे पाणी असते, ज्यामुळे पितृ संतुष्ट होतात आणि वरदान देतात. ब्राह्मण पर्व. सर्व पितृ अमावस्याला ब्राह्मणांना भोजन देण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की ब्राह्मण भोजन आयोजित केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. कूचचा वापर. श्राद्ध करताना किंवा तर्पण अर्पण करताना कूचचा वापर केला जातो. पुराणानुसार पितरांना तर्पण अर्पण केल्याने आत्म्याला शांती मिळते. त्याचबरोबर पितरांच्या नावाने तर्पण नेहमी दक्षिणेकडे तोंड करून घ्यावे. कोणालाही उपाशी राहू देऊ नका. गरुड पुराणानुसार पितृपक्षाच्या काळात पितर कोणत्याही रूपात येऊ शकतात. अशावेळी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जर कोणी भुकेला माणूस दारात आला तर त्याला जेवायला द्यावे. काही न देता परत पाठवू नये. पंचबलीचे महत्त्व. मान्यतेनुसार ब्राह्मणांच्या भोजनाच्या आधी पंचबलीचा नैवेद्य काढण्याची परंपरा आहे. म्हणजेच 5 प्रकारच्या प्राण्यांसाठी नैवेद्य काढून ठेवावा. पंचबलीमध्ये पहिले अन्न गायीचे, दुसरे कुत्र्याचे, तिसरे कावळ्याचे, चौथे देवतेचे आणि 5वे अन्न मुंग्यांना खाऊ घातले जाते. गीताचे पठण करा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गीताचे पठण करणे खूप फायदेशीर मानले जाते. दान धर्म करा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी दान धर्म केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पैसे, कपडे, धान्य आणि काळे तीळ दान करावे असे सांगितले जाते. सर्व पितृ अमावस्येला काय करू नये? श्राद्धाचे भोजन रात्री कधीही देऊ नये. या दिवशी कुटुंबातील सदस्यांनी तामसिक भोजन करू नये. ब्राह्मण आणि कुटुंबातील सदस्यांनी ब्राह्मण भोजनाच्या वेळी मौन बाळगावे. केळीची पाने आणि स्टीलच्या भांड्यामध्ये श्राद्धाचे भोजन जेवायला देऊ नये. पान, चांदी, तांबे, कांस्य यांपासून बनवलेल्या भांड्यामध्ये जेवायला दिले जाऊ शकते. लक्षात ठेवा, कर्ज घेऊन श्राद्ध करू नये. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये आणि अपशब्द वापरू नये. 2025 मधील सर्व पितरी अमावस्या रविवार 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे आणि या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. पितृपक्षाचा शेवट या अमावस्येच्या दिवशी होतो आणि या दिवशी पितरांना श्रद्धांजली वाहून तर्पण, श्राद्ध व पिंडदान केले जाते. या दिवशी लक्ष्मीची पूजा करून आर्थिक संकटातून मुक्ती मिळवता येते. महत्त्व. पितृपक्षाच्या शेवटी येणारी ही अमावस्या पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. आर्थिक महत्त्व. लक्ष्मी मातेची पूजा आणि लक्ष्मी मंत्राचा जप केल्याने आर्थिक संकटातून सुटका मिळते आणि समृद्धी येते. पूजन विधी. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. 2025 मधील सर्व पितरी अमावस्येशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी. तारीख रविवार 21 सप्टेंबर 2025. सूर्यग्रहण. या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे, ज्यामुळे पितरांच्या पूजेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. निष्कर्ष. या दिवसाचे महत्त्व धार्मिक, आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या आहे.
अशा प्रकारे आपण पाहिलंच की सर्व पितरी अमावस्याला काय करावे आणि काय करू नये, कोणते नियम पाळावेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. सर्व पितरी अमावस्या महत्त्व काय आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.